महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात घडलेल्या 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 4 तरुणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हृदयद्रावक प्रकारामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पहिली घटना जारवड परिसरातील बेटावर घडली। येथे फिरण्यासाठी आलेले आदित्य प्रमोद वानरे वय 20 राहणार नांदुरा जिल्हा बुलढाणा आणि वीरेंद्र नंदन पाटील राहणार पाचोरा जिल्हा जळगाव हे दोघे तरुण पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडाले। मित्रांसोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या तरुणांची ही सफर त्यांच्या आयुष्यातील अखेरची ठरली। दुसरी घटना धरणाच्या पाठीबागील दुगारवाडी वावी धबधब्यावर घडली। येथे सुनील गोसावी वय 29 राहणार गंगापूर नाशिक आणि मंगेश दिलीप चव्हाण राहणार चांदशी नाशिक हे दोघे मित्र पाण्यात उतरले असता अचानक प्रवाह वाढल्याने एक जण वाहून जाऊ लागला। त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। सध्या NDRFच्या पथकाकडून घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे। मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत। या दुर्दैवी घटनांमुळे पुन्हा एकदा धरण आणि धबधबा परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याजवळ जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी कृष्णा वानखेडे, त्र्यंबकेश्वर। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।